मुंबईकरांकरता ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी। मुंबईकरांसाठी महापालिकेच्या घरांचाही पर्याय आता समोर आलाय। म्हाडाप्रमाणे आता महापालिकेची घरांची सोडत निघतीये। मुंबई महापालिकेनं 426 घरांची जाहिरात काढली आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या प्रतिनिधी पूजा उजगरे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। पूजा, म्हाडाप्रमाणे महापालिकेने ही सोडत काढली आहे, त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट बघायला लागेल की एकीकडे म्हाडाची जी घरं आहेत ती थोडीशी महाग वाटायला लागली आहेत। सध्याचे जर आपण म्हाडाचे जर दर बघितले तर त्याच पद्धतीनं महापालिकेने जर त्या दरांमध्ये थोडीशी कमी दाखवली म्हणा किंवा दर हे जर कमी असतील तर कदाचित महापालिकेच्या घरांना चांगला प्रतिसाद मुंबईकर देतील असं वाटतंय। एकूणच काय माहिती आहे? नक्कीच प्रशांत, मुंबई महानगरपालिकेनं दिवाळीचं गिफ्ट दिलंय असं म्हणता येईल, कारण आता म्हाडा आणि सिडको प्रमाणे घरांची लॉटरी काढली आहे। 426 घरांचा यामध्ये समावेश आहे आणि आजपासून त्यासाठी अर्ज देखील करणं सुरू झालंय। आता माहिती पुस्तिका वेबसाईटवरती आज जाहीर होईल, त्यानंतर नेमकं ह्या घरांचा एरिया किती आहे आणि त्याचं पोझिशन कधी मिळणार आहे याची सविस्तर जी माहिती आहे ती अर्जदारांना मिळेल। अत्यल्प आणि अल्प गटासाठी ही घरं आहेत, पण हे जे घरांचे लोकेशन आहेत ते मेन मुंबईमध्ये आहेत। भांडूप, जोगेश्वरी, कांदिवली, गोरेगाव आणि भायखळा या ठिकाणी ही घरं आहेत आणि ह्याची किंमत जी आहे ती 54 लाखांपासून सुरू होतीये, तर 1 कोटींपर्यंत देखील घर आहे। जे भायखळ्यामध्ये घर आहे ते 1 कोटींवर जाते, परंतु लोकेशनच्या मानाने ही किंमत योग्य आहे असं तरी सध्या तरी वाटतंय। आता याला प्रतिसाद कसा मिळतोय हे पाहावं लागणार आहे। प्रशांत, नक्कीच धन्यवाद पूजा आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।